मागील गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या विविध घटना समोर येत आहेत. अमानुषतेचा कळस गाठून हत्या आणि मारहाण होत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले. एकीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत असताना बीड जिल्ह्यात गुन्ह्याच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीये. संतोष देशमुखांनंतर सुरेश दस यांचे कार्यकर्ते सतीश उर्फ खोके भोसले याने एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हे प्रकरण ताजं असताना आता बीड जिल्हा पुन्हा एका खुनाच्या घटनेने हादरला आहे. बीड जिल्ह्याच्या आष्टी इथं एका 25 वर्षीय तरुणाला हलाल करून मारलं. मयत तरुण ज्या व्यक्तीकडे कामाला होता त्याच व्यक्तीने तरुणाला 2 दिवस घरात डांबून ठेवत त्याला अमानुषपणे मारहाण केली. याच मारहाणीत तरुणाचा जीव गेल्याची माहिती समोर आली. अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी गावात हा धक्कादायक प्रकार घडला. विकास बनसोडे असं मयत तरुणाचं नाव. तो मूळचा जालना जिल्ह्यातील रहिवासी. तो आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील क्षीरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला होता. क्षीरसागर यांच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध सुरू असल्याच्या संशयातून मुलीच्या घरच्यांनी तरुणाला 2 दिवस डांबून ठेवत अमानुष मारहाण केली. ही मारहाण इतकी भयंकर होती की यात युवकाचा जागीच मृत्यू झाला. मयताच्या पाठीवर मारहाणीचे उरण आहेत. मारहाण करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आष्टी पोलीस ठाण्यात सुरू आहे. डांबून मारहाण करत जीव घेतल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला. बीडमध्ये मारहाण आणि हत्येच्या विविध घटना समोर येत असताना या नव्या घटनेने यात आणखी भर घातली आहे. यामुळे बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय. क्षीरसागर यांच्या अल्पवयीन मुलीशी विकासचे प्रेमसंबंध सुरू आहेत असा संशय क्षीरसागर यांना काही दिवसांपूर्वी आला होता. याच कारणातून क्षीरसागरने काही दिवसांपूर्वी विकासला कामावरून काढून टाकलं होतं. क्षीरसागरने विकासला कामावरून काढून टाकलं असलं तरी त्याचे मालकाच्या पोरीसोबत प्रेमसंबंध कायम होते. मागील आठवड्यात विकास कड परिसरात आला होता. यानंतर तो क्षीरसागरच्या मुलीला भेटायला आला. हे दोघेजण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरामागे असलेल्या शेतात एकमेकांना भेटले. शेतात दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत दिसल्यानंतर मुलीच्या वडिलांचा संताप अनावर झाला. त्याने नातेवाईकांसह विकास बनसोडे याला पकडलं. त्याला 2 दिवस एका पत्र्याच्या घरामध्ये डांबून ठेवत अमानुषपणे मारहाण केली. आरोपींनी दोरी आणि वायरच्या साह्याने विकास बनसोडे याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे विकासचे संपूर्ण शरीर काळे निळे पडले होते. ही मारहाण इतकी भयंकर होती की विकासचा तडफडून मृत्यू झाला. या अमानुष मारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर आरोपींनी त्याचा मृतदेह कड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवला आणि तिथून पळ काढला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी एका आरोपीला वेढे देखील ठोकले आहेत. इतर आरोपींचा शोध घेतला जातोय. प्रेम प्रकरणाच्या कारणातून झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेचा पुढील तपास आता पोलीस करतायत. आता अंजली दामनिया यांनी विकास बनसोडे याच्यावरील मारहाणीचा मुद्दा उचलून धरताच बीड पोलिसांकडून तब्बल 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भाऊसाहेब क्षीरसागर याला या प्रकरणात अटक करण्यात आली. बीड पोलिसांकडून इतरांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. या घटनेनंतर लोकांमध्ये मोठा संताप बघायला मिळतोय. विकास बनसोडे या तरुणाला वायर आणि दोरीच्या साह्याने बेदम मारहाण करण्यात आली. आष्टी पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध घेतला जातोय. अशी देखील एक चर्चा रंगताना दिसते की विकास बनसोडे हा गेल्या काही दिवसांपासून क्षीरसागर यांच्याकडे ट्रक चालक म्हणून काम करतो. याच दरम्यान क्षीरसागर यांच्या मुलीच्या आणि विकास बनसोडे यांचे प्रेम प्रकरण सुरू झाले होते. याची कुणकुण क्षीरसागर कुटुंबियांना झाली असून त्यातूनच विकासला मारहाण करण्यात आली.